हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता मेचा महिना सुरू झालेला आहे. एकदम रखरखतं ऊन चालू झालेलं आहे. अशा उन्हामध्ये किचनमध्ये काम करणं, खरं तर किचनमध्ये तितकीच उष्णता असते गॅस वगैरे पेटवल्यामुळे. त्याच्यामुळे किचनमध्ये काम करणं तितकंच कठीण होऊन जातं, जितकं आपण उन्हामध्ये काम करायला बाहेर पडतो. आणि म्हणूनच स्वतःची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ 1% जरी आवडला ना, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे आणि स्वतःची काळजी घेत दुसऱ्यांची देखील आपण तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतःला सुरक्षित ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून या रखरखत्या उन्हामध्ये साधारणपणे सकाळी 10:30 ते संध्याकाळी 3:30 ते 4 वाजेपर्यंत कोणीही उन्हात बाहेर पडू नये. कारण की इतकं ऊन असतं आणि आपण अशा बऱ्याचशा घटना ऐकतो. कोणी चक्कर येऊन पडलंय, कोणाला उष्माघात झालेला आहे. तर आपली हीट जास्त अंगामध्ये वाढल्यामुळे काय होतं, उष्माघात होतो आणि गरगरायला लागतं. माणूस चक्कर येऊन खाली पडतो आणि असं होऊ नये ना, म्हणून काही सावधानी आपण बाळगली पाहिजे. तर अशा कोणत्या टिप्स आहेत? तर उन्हाळ्यामध्ये ना जास्तीत जास्त पाणी आपण पिलं पाहिजे. जास्तीत जास्त पाणी पिल्यामुळे आपलं शरीर हायड्रेट राहतं. तहान लागल्यानंतर मी पाणी पिईल असं विचार करणं सोडून द्या. थोड्या-थोड्या वेळाने जवळपास अर्धा ते पाऊण तासाने पाणी पिणं खूप गरजेचं आहे. सोबतच आपल्याला ORS घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. ORS घेतल्यामुळे आपल्या शरीरातील ग्लुकोजची मात्रा स्टेबल राहते. दुसरी महत्त्वाची टीप आहे, उन्हापासून स्वतःचा बचाव करा. म्हणजेच काय, तर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत उन्हामध्ये निघू नका. जास्तीत जास्त सावलीमध्ये स्वतःला ठेवण्याचा आणि आपल्या शरीराला गारवा देण्याचा प्रयत्न करा. तिसरी महत्त्वाची टीप अशी आहे, की उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त कॉटनचे सुती कपडे घालणं गरजेचं आहे. एकदम हलक्या रंगाचे सोबतच लूज कपडे वापरणं तितकंच गरजेचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, एकसारखं काम केल्याने जर आपल्याला थकवा वगैरे जाणवत असेल, तर थोड्या वेळाने तुम्ही विश्रांती नक्कीच घ्या. याने तुम्हाला आराम नक्कीच जाणवेल. बऱ्याचदा असं होतं उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आवडीचे पदार्थ खाण्याकडे आपला कल असतो आणि यामध्ये मसालेदार, चमचमीत, तिखट असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी वगैरे होत असते आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपण हलक्या आहाराचा समावेश केला पाहिजे. यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे सूप किंवा मग पाणीदार अशी फळं, त्याच्यानंतर सॅलड याचा वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. सोबतच तेल, मसाले, मीठ याचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये त्रास होणार नाही. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराकडे एक लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपलं शरीर आपल्याला काही संकेत देतं आणि हे संकेत ओळखता येणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणजेच काय, जास्तीत जास्त काम केल्यामुळे किंवा उन्हामध्ये जास्तीत जास्त राहिल्यामुळे चक्कर येते, डोकं दुखतं, उलटी आल्यासारखं वाटतं किंवा मग जास्तीत जास्त तहान लागते किंवा मग आपल्या शरीरामध्ये इतकं ऊन लागतंय तरी पण अजिबात घाम येत नाही. तर असे जेव्हा संकेत वगैरे येतात ना, तर लगेच आपण सावध झालं पाहिजे. जास्तीत जास्त पाण्याचा किंवा मग फळांचा, ज्यूसचा वापर आपण केला पाहिजे. सोबतच सावली आणि मोकळ्या हवेशीर ठिकाणी स्वतःला ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. 7वी महत्त्वाची गोष्ट आपल्या गृहिणींना तंतोतंत लागू पडते. बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला थकल्यासारखं होतं, आजारी पडल्यासारखं होतं, पण तरी देखील हे काम कोण करणार म्हणून आपण ते अंगावर काढत असतो. या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करत राहतो आणि तसंच काम करण्याकडे आपला जास्तीत जास्त कल असतो. तर तसं न करता आपल्याला जे पण काही जाणवतंय ते घरामध्ये आपण या गोष्टी सांगितल्या पाहिजेत किंवा मग आपण स्वतःची काळजी तशी घेतली देखील पाहिजे. 8वी महत्त्वाची गोष्ट, उन्हाळ्यामध्ये उष्णता आधीच खूप वाढलेली असते. आपल्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या शरीराला थंड ठेवणं तितकंच गरजेचं आहे आणि यामध्ये जर आपण अल्कोहोलिक पदार्थ किंवा मग व्यसनाचे पदार्थ जर आपण घेतले, तर आपल्या शरीराला त्यापासून नुकसान होण्याची शक्यता असते आणि म्हणून जास्तीत जास्त नशा करणाऱ्या वस्तूंपासून आपण लांब राहिलं पाहिजे. 9वी महत्त्वाची गोष्ट, खरंच सांगते, गृहिणींना खास करून आणि पुरुषांना देखील काम करणं ही आपली गरज आहे. त्याच्यामुळे काम जर केलं नाही तर ते काम तसंच पडून राहू शकतं किंवा मग ते काम कोण करणार म्हणून मीच ते काम करते. तर असा विचार न करता आपण आपल्या हाताखाली आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरला घेऊन ती कामं आपण उरकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
खूपच जास्त काम असेल तर एकट्यावर ते सगळं काम ओढवून न घेता कामाचं विभाजन करा, कामं वाटून घ्या. त्याच्यामुळे कामं पटकन होतील आणि व्यवस्थित होतील. कोणावरही या कामाचं जास्त प्रेशर येणार नाही. स्वतःबरोबर सोबतच आपण दुसऱ्यांची देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि अशीच जर खूप आपत्कालीन स्थिती जर आली, तर अशा स्थितीमध्ये काय करावं यासाठी देखील काही टिप्स महत्त्वाच्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल, उष्माघात झाला असेल, तर त्या व्यक्तीला हवेशीर आणि सावलीसारख्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. त्या व्यक्तीला खाली झोपवलं पाहिजे आणि त्याचे कपडे जर टाईट असतील, तर ते थोडेसे आपण लूज केले पाहिजेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, अशा व्यक्तीला थंड पाणी दिलं पाहिजे. ORS थोडं-थोडं करून त्या व्यक्तीला पूर्णपणे आपण पाजलं पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट, शरीराला उष्माघात झाल्यामुळे त्या व्यक्तीला भरपूर त्रास होत असतो. म्हणून ओल्या कपड्याने त्याचं शरीर, डोकं असं थंड पाण्याने पुसून घेतलं पाहिजे. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट, स्थिती जर खूपच गंभीर झाली असेल, तर झटपट आपल्याला त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचवता येईल किंवा वैद्यकीय सुविधा कशी मिळेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर या सगळ्या खूप साऱ्या टिप्स मी आज तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी कशी घ्यायची आणि सोबतच दुसऱ्यांची काळजी कशी घ्यायची. तर आज या उन्हाळ्यासंबंधीच्या सगळ्या टिप्स मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.